अंडी काढायला आले इकडं. बघू, मला तर माहित सुद्धा नाही कोंबडी कुठं बसते ती. आज सकाळपासून यांनी काय अंडीच काढली नाही त्या. अयो, ताटात एवढी अंडी ती काय. बघू, हा धर. काय खरं नाही आता. किती दिदे ग? किती द्या अंडी. ओ कुठं होता आता सगळंच. चला बा, आज उशीर केलाय ह्यांनी म्हणून वरती येऊन बसली ना कोंबडी. मीच बिलो आहे दर. अयो, दोन निघाली का. चला, मामाच्या गावाला आल्यानंतर कोंबडीच्या होय असता. मामाच्या गावाला आल्यानंतर असं अंडी काढायची मजाच वेगळी असते, आहे की नाही. हा चला चला, फ्रीज मध्ये ठेव. चल, फ्रीज मध्ये किती साठलेत बघू आपण. चल. हा बसलेली आहे. लय जोरात वरडली रे. बघू, इकडं ठेवायची फ्रीज मध्ये. उघडा. अयो, ए लय वरती ठेवू नको, पडतील अंडी असते. ठेव दे त्याला पण, ठेव दे. खाली ठेव, मला मदत कर मग. हा एक ठेव दादाला. एक ठेव दादाला. हा चला, असू दे. बघू किती झाली. कशी येते बाई आता अंडी. 5 रुपये. 5 रुपयाला अंडी इकडं. आता तुम्ही बघितलंस की मुलांनी अंडी तर आणून ठेवली होती, पण आता दुपारी ना एवढं कडक ऊन पडलं होतं. तर वैभव म्हटलं चलतंय आज तू मठ्ठा बनव. तर म्हटलं चला, म्हणून मग आता इथं दही होतं, त्याच्यामध्ये पाणी टाकून म्हटलं रवीनं घुसळून घेऊया आणि मस्त असं आता अगोदर ताक बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग मी मठ्ठा बनवायला घेते इथं. आता ह्या उकळीमध्ये ना मी अगोदर जिरं गरम करून थोडंसं बारीक केलं आणि त्याच्यानंतरच मग त्याच्यामध्येच ना मी हिरवी मिरची, मीठ, साखर सगळंच घातलं एकत्र. मोठं मीठ घातलं होतं मिरची बारीक होण्यासाठी आणि ते चांगलं असं ठेचून घेतलं. तोपर्यंत वैभव म्हटलं की दे, म्हटलं मी ताक तुला हलवून देतो तोपर्यंत. म्हणून तो रवीनं हलवायला लागला होता, तोपर्यंत मी इकडे बारीक करून घेत होते. थांब. आता इथं ना मी थोडंसं आलं खिसून घातलं आणि ते वैभव व्यवस्थित मिक्स करायला लागला होता, पण आस्था म्हणत होती की मला करायचं. आता आस्था थोडंसं मामावर रुसली होती, त्याच्यामुळे तिचा थोडा रुसवा फुगवा सुरूच होता. आता इथं अगदी थोडंसं ना बारीक केलेली मी साखर घातली. मग त्या उठ पी मट्टा मट्टा पी मोठ्या मग काय तिकडे सारून पण द्यायचं. मोठ्या मट्टा पेत नसतो, लय चवीचा आहे मोठ्या. तुला कसं आवडत नाही ना तसं त्याला पण नाही आवडत. काय मट्टा. थांबा एक मिनिट. मम्मा मला नाही तुला राहू द्या, आम्ही ते तुझं गलस चार आहेत. अक्कल दिली. भाऊ एक गोट घे या ना. दादा. अस्सल नाही आवडत. अस्सल दही आवडत तिला. हात आत घातलेला असतं म्हणून नाही आवडत. आता इथं झाडाच्या थंडगार सावलीमध्ये ना आम्ही सगळेजण इथं मट्टा प्यायला बसलो होतो. भाऊंना पण आवडला, म्हणले थंडगार पोटाला जरा बरं वाटलं, कारण गरमीच आज तेवढी वाटत होती त्याच्यामुळे. दिदा पेत नाही. झाडांना पाणी सोडले उन्हाचं जरा. ते पाणी पिलालेत कोंबडे, हाणू नको. त्यांना बी थंड पाण्यात जरा बरं वाटतं, खेळते त्या बागाशी. ठेवा तिकडे 100 चालू आहे माग. ही सीताफळाची झाड आहे ती, आणि इकडं पलीकडे पाठीमाग रामफळाची आहे.
भरपूर उंच गेले ते झाड पाठीमागची. हे बघ, पाणी कसं चाललंय चंबर. हे जे दगड दिसतात ना ह्याच्यावर आम्ही पहिलं कपडे धुवायचे. मोकळं पाणी असं चालू करायचं आणि इथं कपडे धुवायचे बसून ह्याच्यावर. हे दगड आहेत तेव्हाचे, खूप वर्षाचे. हे हा येते पडशील. अगं पाणी व्हायला बंद होतं तसं उडतं उडतं पाणी तसं. पाठीमागं सरक तुला जरा, मी दाखवते आणि कसं बंद करायचं समजा. आम्ही असं खेळायचं पाण्यासोबत. हा बस 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 बस. चला चलो तिकडे पाणी भरलेलं बघू. ना चाहिए अभी नाही आहे. चलो चला. पाण्यात खेळायला आवडतं तुला. हा घास घेऊ होतं जनावरांसाठी. चला चला चला. तुम्हाला बी पाहू, तुम्हाला बी वाटलं तर भिजवा. काय काय म्हणते असतं बा, तुम्हाला पण भिज वाटलं तर भिजा म्हणते. त्यांनी कुठे चंबर खाली यायचं भिजायला. हा हा मग मस्त वाटतं एकदम छान असं आहे ना. चला उडी खायची. नाही पिकला. नाही अजून पाड लागला नाही आंब्याला. हे बघ भरपूर आहे तिथं पण. या तर उडी मारताना दिशी. हा चल तिकडे आरो बघ किती पाणी गेली पलीकडे. या इकडं पण पाणी सोडले सगळे. पाणी सोडल्यामुळे थंड वाटतंय. वाटते आज वातावरण तसंच आहे बघ. पाण्यात कोंबड्या कशा पाणी पिते तिथं खेळते त्या चांगलं. आंब्याचं झाड तर होय होय बो, झाडाला पाला कमी आणि आंबा जास्त दिसतो. या कोणता आंबा आहे हा? होय रे कोणता आंबा आहे हा? देशी आंबा आहे. आणि इकडं लोणच्याचं पण आहे. आता हे जे आंब्याचं झाड आहे ना, एकाच झाडाला 2 प्रकारचे आंबे लागतात. आता तुम्ही म्हणताल ते कसे काय, या तुम्हाला दाखवतो. तर ही जी एक फांदी आहे ना, तर ह्या एका फांदीला केशर आंबा लागतोय. हवा केशर आहे हे ती सगळे बघा. हे बघा केशर आहे. आता ही फांदी आहे ही पूर्ण एक साईडची ही मोठी अशी केशर आंबा लागलाय. आणि इकडचे बघा आता ही दुसरी फांदी हे बघा. आणि हा वेगळाच आंबा आहे, हा देशी आंबा आहे. हे बघा फरक आहे खूप दोन्ही आंब्यामध्ये. हे बघा झाड एकच आहे, फांदी वेगळी वेगळी. हे बघा हे झाड आहे एक पूर्ण. हे पलीकडचं केशर लागलाय आणि इकडं अर्ध्यातनं जे इकडचं झाड आहे तर त्याला हा देशी आंबा लागलाय. हा हे बघा असं झाड तुम्ही कधी पाहिलंय का? मला नक्की कमेंट करून सांगा. आता ही आहे ना देशी केळी आपली. आणि हे केळीचा खुट्टा आहे. म्हणजे ज्यावेळेस केळी काढायला आलेली असती ना तर ही त्यावेळेस ना ही काढला जातं अगोदर मग घड काढते. पण आता ही जे आहे हे जे आहे ना हे सोपाट आहे. म्हणजे पहिलं आमच्याकडे भाजीपाला असायचा मंडईला विकायसाठी, तर त्यावेळेस त्या भाजीच्या ज्या पेंड्या बांधायचं ना आपण, तर ते ह्या सोपाटाने बांधल्या जायचं. म्हणजे आता हे असं बाजूला काढायचं आणि हे ना असं फाडायचं आणि ह्याच्यामध्ये अशी पेंडी बांधली जायची भाजीची अशी. म्हणजे रबर नको, सुतळी नको, काय नको. आमची आजी ना अशीच बांधायची. कापले पण कापले झाडाला. हा असं वातावरण इतक्यातच वातावरण एवढं खराब व्हायला लागलंय ना, वाईट सुटायला लागले जोर जोरात. आणि असं वाटतं जोराचा पाऊस येतोय काय काय माहिती. ओहो तिकडे बघ तिकडे 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 जातो माशीकडे.
असता हे बघा वाऱ्यानं पडले पाण्यात तशी खाली भिजूनच निघाली. लय धूळ सुटली हा. हा आधी उन्हाळ्याला काय करतोय बसून काय? पाऊस झालाय त्याच्यामुळे असं वातावरण एकदमच बदलले आणि हवा पण जोराची सुटली आणि असं वाटतं मातीचा जी सुगंध दरवळतो ना पावसाचं पाणी पडल्यानंतर असं भिजल्यानंतर तर तसं असं छान खमंग वास येतोय मातीचा असं छान दरवळ सुटलाय आणि एकदमच असं वातावरण मस्त वाटायला लागले. म्हणजे गरम जास्त होत होतं आता थंडावा जास्त वाटायला लागलाय. हा म्हणजे आता पाऊस येणार आहे आणि पाऊस पडला तर आपण मस्त असं पावसात फिरू पण शकतोय. काय म्हणते? पाऊस येणार आहे म्हणून ढग. आले तोय हा म्हणते असता हे वातावरण बघा पाऊस येणार आहे म्हणून ढग आलेत. किती जोरात छावा सुटले बघा किती मस्त वाटायला लागले. हे बघा आबाळ कसं झाले. आता हे जे समोर दिसतंय ना ह्याच्यामध्ये मी लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं बघा गहू केला होता ह्या शेतामध्ये इथं आणि आता गहू वगैरे काढलाय पण आता हे जे खालचं राहिलेलं होतं ना ते सगळं आता हे पेटवून द्यायचं होतं पण आता वातावरणच बदललं हवा जोराची सुटली पाऊस येईल आता. पाऊस आला तर ह्याच्यावर पाणी पडलं तर झाडे उगतील. हा झाडले उगवते ती बरोबर आहे की. हा चला आता आम्ही पण जातो आतमध्ये पटकन वातावरण बदलले. तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.